शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है असा डायलॉग आणि शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालतानाचं सीन. छावा सिनेमाच्या ट्रेलरचं पहिलंच दृश्य अंगावर काटा आणतं. या सिनेमात नक्की काय असणार याची उत्सुकता ट्रेलर नंतर प्रचंड वाढली आहे. अलीकडेच हिस्टॉरिकल सिनेमांची मोठी क्रेज आली आहे. त्यातच विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका साकारत असल्याने या सिनेमाची उत्सुकता अजून वाढली आहे. भव्य दिव्य सेट्स, अंगावर शहारे आणणारे म्युझिक, दमदार डायलॉग्स आणि मोठी स्टारकास्ट यामुळे छावा हवा करणार अशीच चर्चा सुरू झाली आहे. पुरे खानदान की लाश पर खडे होकर हमने ये ताज पहना था अशा खर्जातील डायलॉगने औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसणार आहे. औरंगजेब किती क्रूर होता याची छबी अक्षय खन्ना उत्तम साकारताना दिसत आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रेलरमध्ये एका सीनमध्ये संभाजी महाराजांना नाचताना दाखवले, लेझिम खेळताना आणि स्टेप करताना सुद्धा. त्यामुळे हे शिवप्रेमींना आवडेल का की याच्यावरून टीका होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आपण अनेकदा पाहिली आहेच, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहेत. त्यामुळे संभाजी महाराजांना नाचताना दाखवलं हे शिवप्रेमी स्वीकारणार असा प्रश्न उभा राहतो. विकी कौशलच्या तोंडून मराठी डायलॉग अंगावर अक्षरशः शहारे आणतात. AR रहमान यांचं म्युझिक पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार असं ट्रेलरवरून दिसतंय. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे छावाचा दिग्दर्शक मराठी आहे, लक्ष्मण उतेकर. महाराजांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग व इतिहास छावा सिनेमातून मांडून प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पिक्चरमध्ये काय असणार याची उत्सुकता ट्रेलरमुळे प्रचंड वाढली आहे. व संभाजी महाराजांचा नाचताना दाखवलेल्या सीनबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंटमध्ये बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.